त्यानं आपली तलवार उपसली, महाराजांवर वार करते झाले कृष्णाजी भास्कर आणि महाराजांनी आपली तलवार उपसली आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला एका तलवारीच्या गावात निष्पत केलं. महाराजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला ठार केलं आणि महाराजांच्या डोक्याला गवा एवढी जखम झाली. कानाच्या ओरडण्यानं सय्यद बंडा बाहेर होता, तो धावतच समोर आला, पटकन आला, चढून आला आणि क्षणाचाही अवधी न घेता क्षणाचाही अवधी शिवा मानाने वरच्या वर सय्यद बंडाचा हात कलम केला. अहो सय्यद बंडाला कळालं नाही काय झालं. आमच्या शिवा मालानं एका क्षणात सय्यद बंडाला गार केला. सय्यद बंडाची किंचाळी गुमाजली आणि तिकडं खान येलपट्या खात पालखीकडे चढायला लागला.